नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल इझी लर्निंग 24। आजचा हा व्हिडिओ आहे स्पोकन इंग्लिशवर। ओके, मी काही वाक्य दिली आहेत मराठीतली, ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली आहे आणि आपण ती वाचणार आहोत। तसं तुम्हाला माहिती आहे की आपली बोलीभाषासुद्धा आपण ऐकूनच शिकलो आहे। आपण कुठल्या क्लासला किंवा ग्रामर शिकलेलो नाही आहे। आजूबाजूच्या लोकांनी, आईवडिलांनी जे बोलत होते त्यांचे वाक्य कानावर पडली आणि आपण आपली भाषा शिकलो। तसंच इंग्रजीसुद्धा वाचून ऐकून आपल्याला ती सहज फ्लुएंटली बोलता येऊ शकते। तर अशीच प्रॅक्टिस आपण करणार आहोत। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला येणारे व्हिडिओज मिळतील। आणि प्लेलिस्टमध्ये लिंक आहे, जी स्पोकन इंग्लिशचा प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, ते लिंकवर क्लिक केला की तुम्हाला सगळे हे असे प्रॅक्टिस व्हिडिओज मिळतील। तर आपण सुरू करूयात। आता मी एक रेस्टॉरंटचा सीन घेतला आहे, हॉटेलचा सीन घेतला आहे। त्याचं पहिलं वाक्य बघूया। ओके, दिस इज अ सीन ॲट द रेस्टॉरंट। आज आपण कुठल्या हॉटेलमध्ये जातोय? तर आज आपण कुठल्या हॉटेलमध्ये जातोय? तर इंग्लिशमध्ये कसं बोलाल? विच रेस्टॉरंट आर वी गोइंग टुडे? विच रेस्टॉरंट आर वी गोइंग टुडे? दुसरं वाक्य, कुठलं हॉटेल जवळ आहे? आता कुठलं हॉटेल जवळ आहे? तर विच रेस्टॉरंट इज नियर बाय? ओके, विच रेस्टॉरंट इज नियर बाय? कृपया बसून घ्या। ह्याला कसं बोलणार? प्लीज हॅव अ सीट। तर रेस्टॉरंटमध्ये घेतल्यावर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला म्हणणार बसून घ्या, प्लीज हॅव अ सीट। नेक्स्ट इज, तुम्ही काय ऑर्डर करू इच्छिता? तुम्हाला काय खायचं आहे? तुम्ही काय ऑर्डर करू इच्छिता? व्हॉट वुड यू लाईक टू ऑर्डर? व्हॉट वुड यू लाईक टू ऑर्डर? आता लास्ट वाक्य, जेवण छान आणि चविष्ट आहे। द फूड इज गुड अँड टेस्टी। तर म्हणजे या व्हिडिओ पुरतं एवढंच। पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून वाक्य घेऊन येणार आहे, ह्याच्यापेक्षा जास्ती वाक्य घेऊन येणार आहे। 10 वाक्य घेऊ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब चॅनलला जरूर करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि प्लेलिस्ट फॉलो करा। ओके, टिल देन टेक केअर अँड बाय बाय।